36वी रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत नीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये आमचे 3 वाहतूक विभाग आहेत. काश्मीरा वाहतूक विभाग, वसई वाहतूक विभाग आणि विरार वाहतूक विभाग. या अंतर्गत आम्ही रस्त्यावरती लोकांची सुरक्षा कशी होईल आणि लोकांचे अपघात कमी होतील, मृत्यूचा दर कमी होईल अपघातातून, त्या दृष्टीने लोकांनी नियमांचं कसं पालन करावं ह्या संबंधाने लोकांचं जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी आम्ही प्रत्येक चौकामध्ये तसेच शाळेमध्ये कॉलेजमध्ये व्याख्यान आयोजित करून वाहतूक नियमांचं त्यांना महत्त्व पटवून दिलं. लोकांना शाळेत कॉलेज विद्यार्थ्यांना पटवून दिलं, जेणेकरून ते पुढची भावी पिढी आहे त्या अनुषंगाने ते अनुकरण करतील आणि रस्त्यावरती समजा नियम आपण सर्व पाळल्यानंतर अपघात कमी होतील आणि जीवितहानी कमी होईल. हा प्रोग्राम किती दिवसाचा होता, यामध्ये सगळे आपण काय काय प्रोग्राम राबवलेले आहे? हा एकूण 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा 1 महिन्याचा प्रोग्राम होता. यामध्ये आम्ही पहिलं शाळेमध्ये प्रबोधन करण्यासाठी शाळेमध्ये निबंध स्पर्धा घेतलेली, चित्रकला स्पर्धा घेतलेली. त्याच्यामध्ये म्हणजे अपघात झाल्यानंतर काय जीवितहानी होती, काय धोके होतात ह्या संबंधीचं निबंध साठी आणि चित्रकलेसाठी विषय आयोजित केले होते. तसेच बाहेर लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी, नियमांचं पालन करण्यासाठी आम्ही चौकामध्ये सभा घेतल्या होत्या. परत चौकात बॅनर लावलेले होते. परत वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी स्टिकर बऱ्याच ठिकाणी आम्ही वाटप केलेले आहेत. तसंच टेम्पो रिक्षा जे चालक आहेत त्यांची आरोग्य तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला एक बऱ्याच सामाजिक संस्थेचा पण सहभाग, आपला पत्रकारांचा पण सहभाग मिळालेला आहे. आता एकूण लोकांना काय आव्हान करा? आमचं एक वसई विरार वाहतूक विभागाच्या तर्फे एकच आव्हान आहे, जेव्हा आपण रोडवरती वाहन चालवाल तेव्हा जे वाहतुकीचे नियम आहेत ते आपण स्वतःची सुरक्षा आणि जे रस्त्यावरती जे इतर लोक चालतायत किंवा वाहन चालवतात त्यांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत. त्याच्यात महत्वाचा एक नियम आहे की आपण मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरावं. परत कार चालवताना किंवा पुढच्या सीटवरती बसल्यानंतर सीट बेल्ट लावावा. तसेच सिग्नल असतात आपले, सिग्नल जम्प करू नये. ह्याप्रमाणे सर्व लोकांना माझं आव्हान आहे.